आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। वहिनी कुठे आहे? हा ती आर्याला घ्यायला गेली रे, येईल। अच्छा, तू बरी आहेस ना बाय? मी ठीक आहे। म्हणजे आणि त्रास नाही ना दिला तुला? नाही, मोठे झालेत आता ते। आई आई तू कधी आलीस? ही गदडी मोठी झाली। आई वहिनी कुठे आहे ग? अगं आर्याला आणायला गेली, येईलच आता। हे पण खरंच बरं झालं तू आज आलीस ते। आज कोर्टाची तारीख आहे। काय घाबरू नको, हा सगळं ठीक होईल। रवळनाथ आहे तुझ्या पाठीशी। अंडे भाग, बटाटे भाग, अरे आम्ही कॅटरिंगचा धंदो करायचो कसं तुला घाला। अरे वा, गुड मॉर्निंग मीनाताई। आता ही गुड मॉर्निंग आहे का बॅड मॉर्निंग हे कोर्टात गेल्यावरच कळणार आहे। काय तो कोर्टाचा काय संबंध? मग असं काय करता? आज गिरीजाची कोर्टात तारीख नाहीये का? अच्छा, अशी भानगडा काय? माका वाटलं हल्ली गुड मॉर्निंग आणि बॅड मॉर्निंग ह्या कोर्टच ठरवता की काय शिरला का ना? एवढा महत्वाचा दिवस आहे आणि तुम्ही हसताय। अरे हसताय म्हणजे हसणं तब्येती चांगला असता, तुम्ही पण हसत जा शिरला का ना? हो ना, मग तिकडे घरी बसून हसण्यापेक्षा ना कोर्टात जा। गिरीजाची परिस्थिती बघून ना हसायलाच येणार आहे। खरं बोला, खरं बोला। माका पण ना कोर्टात जाऊन त्या गिरीजाचं पडलेलं चेहरा बघूचा शिरला का ना? हो ना, हल्ली ना गिरीजाचा असा पडलेला चेहरा बघवत नाही हो। म्हणजे तुम्ही काय प्लॅन बदलतास की काय? नाही नाही नाही, मी कशाला प्लॅन बदलू, मला तर तेच हवंय। त्यात म्हटलं तुमका कसं काय मधीत पाजर फुटलो? छे हो, मला कशाला तिच्यासाठी काही वाटेल, पण लोकांना दाखवण्यासाठी असं करावं लागतं ना। ओ हो, वा वा वा, भारी। आता नाटका बरी करतास तुम्ही। तुमका त्या सिरियल मध्ये पाठव काय ऍक्टिंग करू शिरलं का ना? हो ना, मला पण सगळे असंच म्हणतात। बरं राहू देत, ते सोडा। तुम्हाला महत्वाचं कळलं का? काय था? गिरीजा आली होती, विक्रांतला पैसे देऊन गेली। गिरिजाबाईन विक्रांतला पैसे दिले कसले? अहो, विक्रांतने तिच्या केस साठी खर्च केले होते ना ते पैसे। काय सांगतास का? तुमची बाय मोठी स्वाभिमानी ना? कसली स्वाभिमानी? अंगात मस्ती आहे त्याच्या शिरला का ना? अहो, पण हे सगळं आपल्याच पत्त्यावर नाही का पडलं, म्हणजे दोघांमध्ये अजून फाटलं नाही का? नाही, बरं झालं, बरं झालं, झाला तर बरं झाला। पण आज कोर्टात काय होता ना त्या बघूया। करेक्ट, तेच महत्वाचं। कोर्टात जरा जरी काही निगेटिव्ह घडलं ना तर बघाच काय करते ते। म्हणजे काय करूचं काय ठरवलं तुम्ही? कळेल, लवकरच कळेल। असं चला भेटूया कोर्टात। हो 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 हो, माका पण येऊतच हा। मी निघते, घरातून बाहेरच पडते। हा, ओके ओके। हा, काय झालं ग? टेन्शन आलं तुला? नको काळजी करूस गो, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सोबत। हा, सगळं नीट होईल। तू ना न घाबरता त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या। ताई, तू काहीही केलेलं नाहीये, हा? तुला काही होणार नाही, काळजी करू नकोस। ते लवकरच सोडतील तुला, बघ तू। आजी, अगं माझी बाय, कशी आहे तू? मी बरी आहे, तू कशी आहे? मी पण बरी आहे। काय मग, काय म्हणतात सुट्ट्या? छान। छानच असणार, दिवसभर खेळायला मिळत होतं, हवा तो खाऊ मिळत होता। बाय, बरं झालं आर्याला घेऊन आली तू।
लहान मूल घरात असलं ना की घरातलं वातावरण छान असतं. घर कसं भरल्यासारखं वाटतं ना. आर्या, बरं झालं तू आलीस. निदान आता तरी सगळे मला मोठं समजते. मोठ्यांसारखं वागायचं मग समजतील ना. नाही म्हणजे अजूनही लाड करून घ्यायचे तिला. नाही, मी छोटी आहे, माझं लाड करायचंय. अगं बाय, तुझंच लाड करणं सगळे. बहिणी, तू तुझ्या घरी गेली होतीस ना. कसं तिथे सगळे बरे. अगं वहिनी, मला का नाही सांगितलंस तू? मी गेलो असतो ना हिला घ्यायला. हो राहू द्या भाऊ, तेवढीच आईची भेट पण झाली ना. हा बरं झालं प्राची तू गेलीस. त्या आईला पण या लेकराची आठवण येतच असणार ना. हो, आणि आईलाही तिच्या आईची आठवण येत असणार ना. हा. ए शहाणे, तुला माझी आठवण आली? हा, थोडीशी आली, पण आता जास्त आजीची आली. बाय मावशी, बाय काका. काय ग, तू कुठे बाहेर निघालीस का? क्लासला. ठीक आहे, मग ना तू घराची चावी घेऊन जा. का? तुम्ही नसणार आहात का घरी? अगं हो, आम्ही जरा विक्रांत कोर्टात जाऊन येतो. ओ येस, राईट. विक्रांत, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि गिरिजाला सुद्धा सांग, अजिबात घाबरायची गरज नाहीये. हो सांगतो. निघू मी? चावी? नाही नको मावशी, मी एक काम करते, क्लास झाला की मीही येते कोर्टात. अगं कशाला, तू टेन्शन नको घेऊ. मी टेन्शन वगैरे घेत नाहीये. मी आले तर तेवढीच तुम्हाला सोबत होईल. अगं पण तू कशाला धावपळ करतेस? मी कोणाचं काहीही ऐकणार नाहीये. माझं ठरलंय, क्लास झाला की मी कोर्टात येणार. बर बर, ठीक आहे, निघूया. बाय. आहे. काळजी करू नको गो, सगळं नीट होईल बघ. हा, निघायचं. येतो. विक्रांत, तू टेन्शन घेऊ नकोस. विक्रांत प्लीज, नको ना एवढा अपसेट होऊस. आई, आत काय झालं ते पाहिलं नाहीस का तू? विक्रांत, आय नो, आय अंडरस्टँड. नाही लागला निकाल आपल्या बाजूने यावेळी, पण आय एम शुअर नेक्स्ट हिअरिंग आपल्या फेवर मध्येच असेल. कसं होईल? गिरिजा अजूनच अडकत चालली. विक्रांत, पण अजून पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे ना. आणि पुढची तारीख मिळाली आहे ना आपल्याला. नको इतकं प्रेशर घेऊस. प्रेशर येणार नाही तर काय होणार अगं काव्य? मला गिरिजाला सोडवायचं आणि गिरिजा अजूनच. विक्रांत, गिरिजा सुटेल. आपण अजून प्रयत्न करू.
सगळंच निगेटिव्ह घडतंय. काय करणार होता आपण? विक्रांत, अरे एवढे मोठे वकील गिरिजाच्या बाजूने लढतायत, तू त्यांच्यावर विश्वास ठेव ना. मला कुणावरच विश्वास नाही. मला एवढंच कळतंय, गिरिजा अजूनच अडकत चालली आणि मला ते नको. विक्रांत शांत. आय नो सगळेच एव्हिडन्सेस गिरिजाच्या अगेन्स्ट आहेत म्हणून तुला असं नेगेटिव्ह वाटतंय, बट आय एम शुअर चित्र नक्की बदलेल. कधी कधी बदलेल? त्यासाठी आपल्याला नेक्स्ट हिअरिंगची वाट बघावी लागेल की नाही काय माहिती काय होणार आहे. पुढे काय होणार माहित नाही, पण आपण आता गिरिजाकडे जातोय. काय मीना, गिरिजाकडे कशाला? आपण विक्रांत आणि गिरिजाच्या लग्नाची तारीख फिक्स करतोय. आणि तीही याच महिन्यात. काय? अगं काहीतरीच काय बोलतेस? बरोबर बोलते. काल गिरिजा जे काही वागली आहेत त्यामुळे मी खूप हर्ट झाली. बरोबर आहे तुझं, पण तारीख ठरवून काय होणार आहे? ती किमान आपल्याला परक तरी नाही समजणार ना. अगं आई पण विक्रांत, तू गिरिजाशी लग्न करून तिला घरी आण, मग बघ सगळेच प्रश्न सुटतील. मीना, मला हे काही पटत नाहीये. मावशी, आय अग्री. गिरिजा त्या मूड मध्ये नाहीये. अगं पण जर का माझं लग्न झालं नाहीये हे तिच्या डोक्यातून काढायचं असेल तर लवकरात लवकर यांचं लग्न लावून द्यायला हवं. मला नाही वाटत गिरिजा लग्नाला तयार होईल. तेच तर हवं आहे मला. आई बाबांचं म्हणणं बरोबर आहे. अरे पण आपण बोलून तर बघूया. मीना, माझं ऐक तरी. या बाबतीत मी कोणाचंही ऐकणार नाही. आपण गिरिजाच्या घरी जातोय आणि लग्नाची तारीख फिक्स करतोय. तेही पोचले असतील आता घरी. आपण निघूयात. विक्रांत चल. बरं तुम्ही या जाऊन. मला ऍक्च्युली छोटंसं काम होतं ते करावं लागेल. मी डिरेक्टली घरी येते. काव्या, ठीक आहे किल्ली. थँक्यू. बाय. माझं आयुष्य आहे ना त्या जादूतल्या गोष्टीसारखं घडतंय. जे मनात येईल ते घडतंय. वा, आता गिरिजा या लग्नाला नकार देणार. विक्रांत चल. काय झालं कोर्टात? नाही अजून तरी काही नाही. काही नाही म्हणजे काय सगळा वेळ साक्ष पुरावे ह्याच्यातच गेला. पण ताईंना सोडतील ना ते? हो हो सोडतील ना, फक्त थोडा वेळ लागेल. हा कोर्टाची कामं ना, वेळ लागणारच. वेळ जाऊ द्या हो, पण ताई सुटू देत एकदाच्या. सुटणारच आहे माझी बाय. रवळनाथावर विश्वास आहे माझा. तू हे बघ, वाव आर्या, किती सुंदर काढलंयस ग. तू काढलंस? हो. कसं आहे? छान आहे.
हा खूप छान आहे ग. नाही ती चित्र छानच काढते, फक्त अभ्यास काही जमत नाही आम्हाला. जमतो हा. सेकंड आले क्लास मध्ये. सेकंड आलीस ना, फर्स्ट येऊन दाखव फर्स्ट. यावेळी येते की नाही बघच तू. हुशारच आहे माझी नात. थँक्यू. तू चल ना आपण तुझ्या रूम मध्ये जाऊया आणि आणखीन ड्रॉइंग काढूया. आर्या आता नको. आता तू दमली आहे ना. वहिनी असू दे, चल आपण ड्रॉइंग कर. यावं का आम्ही? या ना, या. बस बस. ये विक्रांत बस. प्राची पाणी आण. कशी आहे हर्षदाची तब्येत? हा बरी आहे ती आता. नाही तुम्ही एकदम असे अचानक निघून गेलात, माझ्या जीवाला घोर लागून राहिला. म्हणलं काय झालंय काय नाही. हो नाही गरोदर आहे ना ती, तर असं काहीतरी होतच राहतं. हो ना, ताई जरा घाबरल्या त्यामुळे आम्हाला जावं लागलं. पण आता सगळं ठीक आहे ना? हो. असं अचानक येणं केलं नाही. आत्ताच आपण कोर्टात भेटलो ना. हो, आम्हाला थोडं बोलायचंय. काय बोलायचं? कसं आहे, या कोर्ट कचेऱ्या सुरूच राहणार आहेत. म्हणजे ताईवरच्या केस बद्दल बोलायचं का तुम्हाला? नाही नाही, विषय थोडा वेगळा आहे. कुठल्या विषयावर बोलायचं होतं? गिरिजा आणि विक्रांतच्या लग्नाविषयी. या लग्न मोडायला आलेत की काय? प्रवळनाथा, आयच्या नशिबात अजून एक संकट नको रे बाबा. मला असं वाटतंय लग्नासाठी आपण जवळचीच तारीख काढूयात. काय? हो, मीना बरोबर बोलते. केस आणखीन किती महिने चालेल काय सांगता येणार नाही. पण त्यासाठी आपण विक्रांत आणि गिरिजाचं लग्न का बरं थांबवायचं? असं बरोबर आहे तुमचं, पण केस चालू असताना लग्न करणं मला काही कळतच नाही. हो, हे बघा वासुदेवताई, गिरिजा यातनं बाहेर पडणाऱ्या यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. मग आपण गिरिजा आणि विक्रांतच्या लग्नाचा बार उडूनच देऊया ना. हा, आणि म्हणूनच मी म्हणते की आपण जवळची तारीख काढूयात आणि लग्न उरकून घेऊयात. गिरिजा कुठे? हा, ती खोलीत आहे रे तिच्या आर्यासोबत. नाही, मला असं वाटतंय की आपण तिला पण विचारायला हवं ना, म्हणजे तिचं काय मत आहे हे पण कळेल. अरे तिला काय विचारायचंय? म्हणजे आपण आज न उद्या लग्न करणारच होत ना, मग आपण एखादी जवळची तारीख ठरवूयात. काय वासंती ताई?
हो. हा मग ठरवूयात ना तारीख आपण. हरकत नाही, पण माझी हरकत आहे. मला असं वाटतं आपण घाई करायला नको. अगं का नको? नाही म्हणजे तुम्ही ऑलरेडी खूप वेळ थांबलाय. काय अगं त्या काय बोलतायत ऐकून तर घे. आई प्लीज. अगं बाळा पण का नको? नाही म्हणजे लग्न करून तू घरी येशील, दोघं एकत्र राहाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांच्या मनातली घालमेल थांब. काय विक्रांत? काकू